श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. मिटेला संदेह अन्य तत्वे. 2010 पासून म्हणजे सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर भौतिक दृष्टीने आयुष्यात आल्यापासून श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत वाचन सुरू आहे. पण आज कार्तिकातील पहिल्या गुरुवारी दिनांक 11/11/2021 रोजी चरितामृतातील अध्याय 22 मधील कर्नाटकातील गुरुदत्त भट्टाबद्दल वाचताना डोळे उघडले आणि ज्ञानेश्वर माऊलींची वरील रचना समोर आली की मिटला संदेह अन्य तत्वे. साधारण इसवी सन 1330च्या दरम्यान कर्नाटकातून हा गुरुदत्त भट्ट पिठापूरला गेला. श्रीपादांच्या लीला माहीत असूनही तो श्रीपादांच्या दर्शनास न जाता पादगया कुकुटेश्वर स्वयंभू दत्ताचे मंदिरात दर्शन घेऊन ध्यानाला बसला. ऋणानुबंधातील कृपावंतांना स्वतःकडे कसं ओढून आणायचं यात श्रीपाद अतिशय तज्ज्ञ. ध्यानात असलेल्या या गुरुदत्त भट्टाच्या कानात आवाज आला की तू मरून किती वेळ झाला आहे, माझी आरती करतोस आणि माझ्या पायात खिळे ठोकून वाहणारे रक्त पाहण्यासाठी पिठापूरला आलास काय. मग गुरुभट्टाचे डोळे उघडले आणि तो श्रीपादांच्या घरी दर्शनास आला. श्रीपादांनी आई सुमती महाराणीस पाण्यात टाकलेला भात गुरुभट्टास खायला दिला तेव्हा गुरुदत्त भट्टाची मरणदशा टळली. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर क्षेत्रात असताना देखील गुरुदत्त भट्ट श्रीपादांच्या दर्शनास आला. 1994 साली गाणगापूर बद्दल विशेष काही माहिती नसताना चैत्र शुद्ध चतुर्दशीला मी गाणगापूरला गेलो. दुकानात काही पूजा वस्तू घेतल्यानंतर दुकानदार महाजन म्हणाले की मंदिरात जा आणि या वस्तू स्पर्शून घ्या. कुणाला सांगू म्हटल्यावर ते म्हणाले की मंदिरात गुरुदत्त भट्ट असतील, त्यांना माझं नाव सांगा. मंदिरात आलो. विचारणा केल्यावर गुरुदत्त भट्ट मंदिरातून मंदिराच्या प्रवेशद्वारावर आले आणि यासाठी इतकी दक्षिणा होईल असे बोलले. पैसे नसल्याने मी वस्तू परत घेतल्या, पण नंतर मनी ऑर्डरने दक्षिणा पाठवा असे म्हणत त्यांनी त्या वस्तू निर्गुण पादुकांना स्पर्शून दिल्या. दुपारी 11:15च्या सुमारास घरी परत येण्यासाठी गाणगापूर बसस्थानकात आलो. तेथे श्रीपादांचे प्रथमच दर्शन झाले. ते कोण हे नंतर समजले. सकाळी घरी आल्यावर घरात चहूकडून पैसे आले. लगेच गुरुदत्त भटजींना मनी ऑर्डर केली. मग नेहमीच गाणगापूर सुरू झाले. गुरुदत्त भटजींच्या घरच्या वरच्या मजल्यावरील मातीच्या खोलीत मुक्काम असायचा. स्नानाला नदीवर जायचो. गुरुदत्त भटजी जमेल तशी सेवा करा म्हणायचे. एकदा असेच गाणगापूरला गेलो असता त्यांच्याकडे त्या दिवशी नैवेद्य होता. त्यांनी दुपारी भोग पडलेलं जुने सोवळं मला नेसायला दिलं, कारण मी फाटका, आणि हातात दंड दिला आणि जोर जोरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणायला लावत नैवेद्य घेऊन मंदिरात नेले. ते भोग नेमके पार्श्वभागी असल्याने लाज वाटली. मागे नऊवारी साड्यांमध्ये सोवळ्यात पुजाऱ्यांचा स्त्रीवर्ग, सोवळ्यात त्यांचे लहान मुलांपासून वयस्कर नातेवाईक. श्रीपाद आशीर्वादानुसार चित्रा नक्षत्रात शिवजयंतीच्या दिवशी मुलगा झाला. तो 2 वर्षांचा झाल्यानंतर सहकुटुंब गाणगापूरला गेलो आणि जातच राहिलो. गुरुदत्त भटजीचे यजमान म्हणून आम्हाला सर्व ओळखत. त्यामुळे मंदिरात कितीही गर्दी असली तरी कधीही आम्हाला वाट करून दिली जाई. 2002 मध्ये एका स्वप्न दृष्टांतात गुरुदत्त भटजीचा मुलगा आणि मी कल्लेश्वर मंदिरात दिसलो. तो तेव्हा गुलबर्गा येथे शिकत होता. असं स्वप्न का म्हणून गाणगापूरला सकाळी गुरु भटजीच्या घरी फोन लावला तर त्यांची तब्येत ठीक नसल्याने गुलबर्गा येथे दवाखान्यात गेले असल्याचे समजले. काही दिवसांनी परत फोन केला तर बेंगळूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले. पुन्हा काही दिवसांनी फोन केला तर मुंबईत ऍडमिट होते. काही दिवसांनी फोन केल्यावर औरंगाबादमध्ये डॉक्टर भाच्याकडे असल्याचे समजल्यावर तेथे भेटायला गेलो. लिव्हरचा कॅन्सर होता. 15-20 दिवसांनी स्वप्नात नदीच्या काठावर एक दत्त मंदिराजवळ मी स्वतःला काळे तीळ वाहताना पाहिले. अंदाज आला की काय झाले असेल. 10-12 दिवसांनी नाशिक येथील काही नातेवाईक गाणगापूर दर्शन करून परत प्रवासात नगर येथे थांबले असता गुरुदत्त भटजी गेले आणि कालच 10व्या झाल्याचे समजले. त्यांच्या घरच्यांना भेटायला गाणगापूर येथे गेलो.
रात्री संगम रस्त्यावरील विखे पाटील धर्मशाळेत मुक्कामात पहाटे स्वप्न दृष्टांतात गुरुदत्त भटजी तेथेच पिशाच्च योनीत असल्याचे दत्त महाराजांनी दाखवले. नंतर एखाद्या वर्षाने पहाटे स्वप्न दृष्टांतात एका नवजात बाळाची पापी घेतली. सकाळी गुरुदत्त भटजीच्या घरी फोन केला असता सुनबाई पहाटे बाळंत होऊन मुलगा झाल्याचे समजलं. श्रीपाद श्रीवल्लभ पिठापुरात असताना गुरुदत्त भट्टाचा थोडा आडमुठेपणा नडला तरी श्रीपादांनी कृपा करून पाण्यातील भात खायला देऊन गंडांतर टाळलं. या जन्मी देखील भक्तीवर पाहिजे तेवढे कॉन्सन्ट्रेशन झाले नसावे म्हणून गंडांतर टळले नसावे. गुरुदत्त भटजींचा एकुलता एक मुलगा थोडा तापट स्वभावाचा. 2008 साली एकदा तो रागावून मला मंदिरात बोलला. त्या दिवशी दुपारी 1:15च्या सुमारास महाराजांनी मला तू आता येथे येऊ नकोस, मी तुझ्यासाठी येथे नाही असे सांगितल्यावर गाणगापूर जाणं बंद झाले. यामागे रहस्य असं की सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरात 2008च्या विजयादशमीच्या दिवशी अवतरले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.